दोन्ही व्यक्तींनी स्वतः रेकी सेकंड डिग्री केलेली आहे आणि तरी त्या स्वतः तर घेतच नाही, तरी एकीने तर प्राणिक हिलिंग पण केलेलं होतं, शिकली होती. दोन्ही एक माझी मैत्रिणीच आहे, एक माझी नातेवाईक आहे. त्या दोघींनी हे सगळं केलेलं आहे आणि आता त्या म्हणतात की आम्हाला त्याचं काही म्हणजे आम्ही काही केलं तरी आम्हाला त्याचा उपयोगच होतो. अशा वेळेला त्यांना झोनार सिम्बॉल देऊन रेकी दिली तर त्याचा उपयोग होऊ शकेल का? त्यांचा कर्म झालाय ना, ज्यांचा ट्रस्ट आहे तिथपर्यंतच ती पोहोचणार, ज्यांचा विश्वास आहे ना इफेक्ट करते. एकच मिनिट. आणि ज्यांचा विश्वास नाहीये तिथं आपण काहीच करू शकत नाही. काही जण रेकी रिसीव्ह करत नाही. हो, आणि त्यांना रेकी देणं बंद करा, कारण का माहितीये का, त्या घेतच नाहीयेत म्हणजे. आणि जर त्या बाकीच्या ट्रीटमेंट वरती जर हॅपी आहेत तर त्या का रेकीसाठी ट्राय करतात? नकोच, मग तुम्ही बंदच करा. त्यांना म्हणा तुम्ही तुमची ट्रीटमेंट चालू करा, ती तुमची होऊन जाऊ देत. जर तुम्हाला वाटलं तर आपण करूयात रेकीचं, काय करता येईल म्हणजे रेकी थ्रू करता आलं तर करू, अदरवाईज तुम्ही स्टॉप करा, कारण तुमची एनर्जी वेस्ट जातीये. तुमची एनर्जी जिथे गरज आहे तिथेच वापरा, लगेच बंद करा. नाही म्हणा ठीक आहे. आणि ते स्वतः शिकलाय, स्वतः जर त्या स्वतःवर काम करत नाही याचा अर्थ त्यांचा ट्रस्ट नाहीये. जर आपला ट्रस्ट असेल तर आपण एकीने माझ्या मैत्रिणीने तर मला सरळ सांगितलं की मी खूप वर्षापूर्वी केलं होतं पण माझा काही त्याच्यावरती विश्वास नाही, असं तिने मला सांगितलं. नंतर मेसेज गेला युनिव्हर्स मध्ये, बरोबर आहे, तर ते रिसीव्हच नाही करणार. आपली युनिव्हर्सल एनर्जी जर आहे तर तो मेसेज गेला जर युनिव्हर्स मधून तिच्याकडनं आणि तिने जर तुम्ही जरी दिली तरी ती रिसीव्ह एक्सेप्टन्सीच्या ह्याच्यात नसेल तर ती पोचणारच नाही. म्हणजे वेस्ट ऑफ आपला टाइम आणि एनर्जी आहे आणि ती एनर्जी पण तिला प्लेस करणारच नाही ना. आणि याच्यामध्ये फिलिंग्स आणि व्हायब्रेशन्स या दोन खूप मॅटर करतात. तुमचे फिलिंग्स आणि व्हायब्रेशन्स या मॅच झाल्या पाहिजेत तर मग ते होतं. कारण की तुम्ही भाव बघा, युनिव्हर्सला तर तुमची लँग्वेज कळत नाही ना, मराठी इंग्लिश हिंदी तर कळत नाही, युनिव्हर्सला कुठली कळते? भाव. त्यामुळे तुमची जी तीव्रता निघते व्हायब्रेशन्सची, मला दुःख झालं त्याच्यानंतर जेव्हा मी कळवळून एखादं, आपण बघा एखादी गोष्ट लागली आपल्याला की आपण कळवळतो, हे कळवळून जे दुखणं आहे किंवा एक हॅपी जेव्हा होतं तेव्हा खूप आपले हॉर्मोन्स सगळे रिलीज होतात, हॅपी होऊन आपण एकदम खूप असे खुश होतो आणि बाकीच्यांना आपण फील व्हायला लागतं की अरे किती छान वातावरण आहे. तर तशा या व्हायब्रेशन्स आहेत ना त्या युनिव्हर्सकडे जातात. आपण जेव्हा रेकी देतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला किंवा त्या गोष्टीला हील करण्यासाठी मनापासून प्रार्थना करतो. मग त्या ज्या व्हायब्रेशन्स आहे आपल्या की यांचं भलं हो, यांचं दुखणं जावो, या बऱ्या हो, अशा ज्या आपल्या फिलिंग्सने व्हायब्रेशन्स आपण टाकतो युनिव्हर्सकडे, त्या तिथे पोचतात. पण त्यांची जर ती कॅपॅसिटीच नाहीये ती घ्यायची तर त्यांना ती मिळत नाही. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर हे आपलं म्हणजे एनर्जी वाया घालवायची नाही. त्यांनी पण त्या फिलिंग्सने घेतलं पाहिजे. माझ्या मॅम जर मला देतात एनर्जी तर मला माहितीये की त्या तीव्रतेने देतात आणि माझा एक्सेप्टन्स आहे की मला आता एनर्जी मिळतीये की मी आता बरीच होणार आहे, मी बरीच आहे. असं जे असतं ना ते वाईस वर्सा दोन्हीकडनं होत असतं. मग म्हणून त्यांना ती एनर्जी मिळत नाही. आणि आपण जेव्हा एनर्जी देतो तेव्हा आपल्या व्हायब्रेशन्स तर त्या तेवढ्याच तीव्रतेच्या असतात. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या एनर्जीवरती डाऊट कधीच घ्यायचा नाही. जसं आता सांजोरकरांचं सांगितलं मॅडमनी, जे सांगितलं तिथेही ते 5 मिनिटं तुम्हाला बसायला सांगतात आणि तुमची एक्सेप्टन्सी असेल तरच ती पोचते किंवा त्यांना ते जाणवतं. त्याच्यासाठी पण ते काहीतरी त्यांना हे करतात एफर्ट्स. जसं आपण जेव्हा पाठवतो तेव्हा आपण कोणाला म्हणत नाही की तू माझ्या समोर बस किंवा काही कर. आपण आपल्या थॉट्सनी म्हणजे आपण चांगल्याने पाठवतो. जेव्हा आपण असं काही करू त्यावेळेला त्यांना त्याची इम्पॉर्टन्स कळेल, तोपर्यंत नाही कळत. हा पण एक मॅटर आहे. फोन करायचा त्यांना, मग ते नंबर विचारतात आपला त्यांच्या याच्यावर, कॉम्प्युटरवर, मोबाईलवर, आणि मग ते आपल्याला देतात. ते स्वतः डॉक्टर आहेत आयुर्वेदिक आणि त्यांचा खूप अभ्यास आहे. आणि मी याच्यामध्ये यायचं कारण ही चांदोरकर मॅडमच आहेत. कारण मी माझ्यासाठी ट्रीटमेंट घेतलेली की जिथे माझा पाय एकदा स्वेलिंग आलेलं आणि सगळ्या ट्रीटमेंट झाल्या, फिजिओथेरपी झाली, सगळं झालं, पण काहीच फरक पडत नव्हता. आणि तेव्हा ह्याला रेकी म्हणतात हेही मला काही माहिती नव्हतं. पण मग शेवट म्हणून मी त्यांच्याकडे गेलेले होते आणि त्यांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर म्हणजे मला चांगलं आठवतं की सगळं मी पुण्यापर्यंत डॉक्टर केले, फिजिओथेरपिस्ट आमच्या इथलं, अगदी त्याचा एक्सरे विक्सरे सगळं झालं. म्हणजे
पण काहीच नाही निघालं आणि तो पाय सुजायचा, मला चालता येत नाही. आणि जेव्हा त्यांच्याकडे मी गेले तेव्हा माझी चक्र बॅलन्स झाली आणि त्याच्यातून मला रिझल्ट चांगला मिळाला, म्हणजे मला खूप छान मिळाला. मग त्याच्यानंतर मी शोध घेतला की हे काय, शोधत शोधत कळाले कारण त्या तसं म्हणतच नाही, कारण त्या स्वतः असं कधीच हे किंवा वैश्विक ऊर्जा हे शब्द त्या स्वतः वापरत नाही. आणि त्या खूप म्हणजे त्यांच्या स्वतःमधला जर बदल बघितला आधीच्या चांदोरकर मॅडम आणि आत्ताच, तर मी स्वतः त्यांना बघितलं, मी पण बघितलंय त्यांना इथं पुण्यात. मी स्वतः समोरासमोर त्यांना बघितलं. हो. त्यामुळं ते वेगळंच आहे त्यांचं. अश्विनी ताईंना काही सांगायचंय का? तेच चांदोरकरांचंच बोलत होत, पण मी बघितलंय त्यांना समक्ष. आणि ते पण पैसे देऊन हे करतात, असं फुकट नाहीये त्यांचं, फक्त नंतर घेतात त्या पैसे. डॉक्टर आहेत फक्त, सेलिब्रिटी थोडीच आहेत. नाही ना, तेच. पण असं काही बाकीचे जे रेकी शिकवणारे आहेत ना, ते आधी पेड करा म्हणतात आणि नंतर शिकवतात, शिकवणारे पण. ज्या ठिकाणी मला असं वाटतं की जे लोक म्हणतात की नाही आम्हाला काही इफेक्टच होत नाही, तसं कीर्ती आणि स्नेहल म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी स्टॉप करायचं. त्यांना म्हणायचं की तुमची जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपण रेकी देऊ. एक तर पहिले समोरच्याचा विश्वास पाहिजे, त्यांनी सांगितलं पाहिजे की मला रेकी दे, तेव्हाच रेकी द्यायची. तोपर्यंत कोणी मनापासून म्हणू नका. तुमच्यासमोर किती काही प्रॉब्लेम असत नाही त्यांचे, त्यांचा विश्वास पाहिजे आणि तरच आपण ती रेकी पाठवू शकतो. तोपर्यंत कोणीही रेकी पाठवू नका. त्यातनं मी माझा अनुभव तुम्हाला सांगू शकते की आपले नातेवाईक असतात, काही ठिकाणी आपल्याला वाटतं की अरे आपण रेकी द्यावी, तर त्या ठिकाणी तुम्ही तुमची रेकी देऊ शकता. कारण आपल्याला असं वाटत असतं आपले नातेवाईक आहे आणि ते बरे व्हावे किंवा त्यांच्यातलं काय प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह व्हावा. तर दॅट इज आपण चांगले असतो मनाने, म्हणून आपण हा विचार करतो आणि त्यावेळेस आपण त्या वैश्विक शक्तीला सांगतो की त्यांच्यासाठी जे चांगलं असेल ते होऊ दे, आणि त्याप्रमाणे ती वैश्विक शक्ती तसं काम करायला लागते. तर मला असं वाटतं काही ठिकाणी आपोआपच ती व्यक्ती आपल्या मार्गात येते किंवा ती स्नेहल म्हटल्याप्रमाणे तशाच व्यक्ती ह्या मार्गामध्ये येतात. त्यामुळे कधीही कोणाला काही सांगायला जाऊ नका आणि ज्याचा विश्वास नसेल त्याच्यात अजिबातच म्हणजे कुठल्याच प्रकारे त्यांना तुम्ही कन्व्हिन्स करू नका. एक तर पहिले विश्वासच पाहिजे ह्या शक्तीवर, नाहीतर वैश्विक शक्ती त्याच्यासाठी ती काम करतच नाही. आपले स्पेशल करतानाचे अनुभव आहेत मॅम, की आपल्याला सांगतात आणि ते रिसीव्ह करत नाही. आणि आम्हाला काय त्यांच्या सांगायचं हा आम्हाला बरेच वेळा पडलेला प्रश्न आहे. किंवा काहींकडनं आम्हालाच एवढ्या एनर्जी मिळतात की आम्हीच म्हणतो की अरे ह्यांना कशाला हवी आहे. खरंच असे वेगळे वेगळे अनुभव पण येतात त्यातून, म्हणजे असे बरेच प्रसंग आमच्या ह्याच्यामध्ये झालेले आहेत. आपला जो नवीन पेशंट सुरू आहे तर त्यांचं तिच्याही आईचं आलं होतं परवा की छान ती आता मुलगी पॉझिटिव्ह आहे आणि तिच्या याच्यामध्ये बदल पडलेला आहे. तर आता फक्त आपण एकदा विचारूया की कंटिन्यू करायचं आहे का नाही. श्रावणी छान 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 अश्विनी मावशी, कीर्ती, मी आता या ह्याच्यामध्ये नव्हते कारण सध्या माझ्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे. नाही, आशीर्वाद मिळत आहेत तिला वैश्विक शक्तीचे नवीन पेशंटला, आणि फक्त आपल्याला कंटिन्यू करायचं की नाही एकदा क्लिअर करायला पाहिजे. पण मी तिच्या आईला सांगितलं की तुमच्याकडनं कार्मिक तुमचं बाकी अकाउंट, म्हणून तुम्हाला हा मनस्ताप होतोय मुलीचा. तर तुम्ही दत्तगुरूंची उपासना सुरू करा. श्रीपाद शिवल्लभांची पोथी त्यांना त्या ग्रुपमध्ये आहेत त्या. मग म्हटलं नुसतं ग्रुपमध्ये असून नाही चालणार, तुम्हाला साधना करावी लागेल. दत्तगुरूंना मनापासून प्रार्थना करा की तुमच्या मुलीचं म्हटलं खूप इम्पॉर्टंट आहे आई आपल्या मुलांसाठी काय करते.
तर ते तुमचं कार्मिक अकाउंट क्लिअर झालेलं नाही आहे म्हटलं, म्हणून तुम्हाला हा त्रास होतो आहे. तर आम्ही तर हिलिंग पाठवतोच आहे, पण त्याला जोड तुम्हाला पण द्यावी लागणार आहे. तुम्ही साधना केल्याशिवाय तसे ते आशीर्वाद तिथे, म्हणजे थोडक्यात आम्ही करतोय ते तात्पुरतं होणार, पण पूर्ण बदल पाहिजे असेल तर तुम्हाला काहीतरी करावं लागेल. तुमचं कार्मिक अकाउंट तुम्हाला तिच्यासाठी करणं गरजेचं आहे. तर त्यांनी पण ती साधना सुरू केली आहे आणि मला असं वाटतं दत्तगुरू माऊली एक आहेत की ते लगेचच देतात त्यांचा आशीर्वाद. त्या शिकत नाही आहेत का रेकी? नाही, त्या पण शिकलेल्या आहेत, पण साधना कमी पडते, करत नाहीत. जसं आत्ता म्हटल्या हे श्रेयाताई, तर तसं तर पूर्ण विश्वास ठेवून करायला पाहिजे साधना. आणि तिच्यासाठी म्हटलं तुम्ही चिबॉल करून ठेवा, हे करा, पण त्या स्वतःच थोडंसं मुलीच्या याच्यामुळे त्यांनाही असं हे होत नाही आहे. म्हणजे का एखाद्या वेळेस असतं ना आपल्या जवळच्याच लोकांना आपण रेकी नाही देऊ शकत, तसं त्यांची पण कंडिशन होते. तर ठीक आहे, त्यांना म्हटलं तुम्ही ते दत्तगुरूंची साधना करा, आम्ही त्याच्या बाजूला आम्ही ही रेकी पाठवतो. तर होत आहेत, फरक पडतो आहे त्यांना. तर आता हे रेकी लेवल 3चे सिम्बॉल आणि आपण एक्सपिरियन्स आत्ता आपण शेअर केले. अजून काही कोणाला विचारायचं आहे का रेकी लेवल 3 मधलं? काही चिन्हांविषयी काही डाऊट आहेत का रेकी लेवल 3च्या? तसं नसेल तर मग आपण मास्टरच्या क्लासकडे वळूया, कारण याचा पुढचा आपला क्लास आहे तो रेकी मास्टरचा आहे. चालेल मॅम. थँक्यू मॅम. येस, हॅव अ ग्रेट डे. मास्टरचा आपण क्लास घेऊया आता.